हाय. सगळ्यात पहिल्यांदा महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या शुभेच्छा मी महिलांना तर देतेच आहे, पण या शुभेच्छा मी पुरुषांना पण देते. अशा पुरुषांना जे आपल्या बायकांनी पुढे येऊन काही ना काही करावं, शिकावं, नोकरी करावी, व्यवसाय करावा यासाठी पूर्णपणे हातभार लावतात. त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असतात, प्रोत्साहन देतात. तर अशा सगळ्या पुरुषांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मग ते वडील असतील, भाऊ असतील, तुमचे मित्र असतील, सहकारी असतील कामावरचे, अशा सगळ्यांनाच खूप शुभेच्छा. शुभेच्छा त्यांनासुद्धा ज्या बाहेर पडून काही नोकरी करत नाही आहेत, व्यवसाय करत नाही आहेत किंवा अशी दैदिप्यमान कामगिरी करून बक्षिसं मिळवत नाही आहेत, पण तरीसुद्धा खूप महत्त्वाचं काम करत आहेत. ते म्हणजे घरी राहून घर सांभाळत आहेत, आपल्या मुलांना सांभाळत आहेत, त्यांना चांगले संस्कार देण्यासाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी त्या घरी आहेत आणि सगळ्या घराचाच आधार आहे. अशा सगळ्या गृहिणींना किंवा होममेकर्सनासुद्धा शुभेच्छा. शुभेच्छा त्याही महिलांना ज्या काही महिलांना पुढे जाता यावं यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत करत आहेत, काम करत आहेत. अशा सगळ्यांनाच खरं तर खूप शुभेच्छा. या निमित्ताने एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत, व्यक्त कराव्याशा वाटत आहेत, म्हणून आज बोलायला आली आहे खरं तर. सध्या आपण बघतो आहे की वातावरण सध्या असं आहे की महिला सुरक्षित नाही आहेत असं दिसते आपल्याला. अनेक उदाहरणं आत्ताची लेटेस्ट बघता येतील. ही खरं तर गंभीर गोष्ट आहे आणि यामध्ये सगळ्या समाजाचाच खरं तर हातभार आणि लक्ष देणं या गोष्टीकडे खूप गरजेचं आहे. यासाठी चांगले कायदे असायला हवेत. ते महिलांच्या ज्या केसेस त्या फास्ट त्याचे निकाल लागतील. ते निकाल पण असे, त्यांना शिक्षा पण अशा असाव्यात की जेणेकरून पुढच्या काळामध्ये येणारे जे काही असे प्रसंग असतील ते टळले जावेत किंवा कोणाला तरी दहशत बसावी असं वागण्यासाठी असं काहीतरी शिक्षा याच्या पुढे यायला हव्यात असं नक्की वाटतं. पण ओव्हरऑलच सगळ्यांनीच सजग असण्याची गरज आहे, कारण आपण बघतोय की आता मुलं शाळांमध्ये सुद्धा सुरक्षित नाही आहे. शाळेत सुद्धा अशा काही घटना घडताना बघतोय आपण. तर मला असं वाटतं सगळ्यांची जबाबदारी यात महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही सजग असलं पाहिजे. थोडंसं आपण म्हणतो ना, आपले कान, डोळे, समोर जे काही दिसतंय ते, तर याबाबतीत सजग असलं पाहिजे. कोणी महिला अशी संकटात आहे किंवा येऊ शकेल तिच्यावर संकट असं कुठेही वाटत असेल, तर तत्परतेने तिला मदत करायला सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे असं वाटतं. या बाबतीत मी अजून एक बायकांना खास सुचवू इच्छेन की अगदी मला मान्य आहे की तुम्ही काय घालायचे कपडे, तुम्ही कसं राहायचं हे तुमच्या हातात आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण कुठेही जात असताना आपण वेळ काळ ज्याला आपण म्हणतो ना की रात्र वैर्याची किंवा अशा काही गोष्टी की जिथे तो काळच असा असतो की त्यावेळेला अशा शक्ती किंवा अशी लोकं बाहेर असतात की जिथे आपण सुरक्षित नसतो कधी-कधी. तर त्यामुळे आपण बाहेर पडत असताना, कुठेही जात असताना अशी जर काही वेळ असेल, रात्री उशिरा आपण बाहेर असू किंवा अगदी खूप पहाटे बाहेर असू, तर आपल्याबरोबर कोणीतरी आपल्या घरचं असेल किंवा आपण सुरक्षित असू याची हर तऱ्हेने त्या महिलेनी स्वतःसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपण सगळ्याच गोष्टी बाहेरच्या लोकांवर, बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून ठेवू नयेत असा काळ सध्या आहे. दुसरं असं, आपण काय घालायचं आणि कसं राहायचं हा जरीही आपला अधिकार असला, तरी आपण ज्या देशात राहतो आहे, आपण जिथे ज्या प्रांतात राहतो आहे, आपण ज्या भागात जाणार आहोत, त्या भागात असलेली लोकं, त्यांची मेंटॅलिटी, त्यांचं बघणं, त्यांचे काही समज, गैरसमज अशा ज्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल असतात, तर ह्याचा थोडासा विवेकबुद्धीने विचार करून आपण आपले कपडे निवडावेत. म्हणजेच आपण थोडक्यात कोणाचं अशा तऱ्हेने लक्ष वेधून घेऊ नये, जिथे आपणच असुरक्षित होऊ या गोष्टीमुळे. याचं भान प्रत्येक महिलेनीसुद्धा थोडंसं ठेवलं तर फायदा हाच होणार आहे की तुम्ही सुरक्षित राहायला थोडीशी मदत होऊ शकेल. एखादा विकृतच माणूस असेल तर वगैरे ती अपवादात्मक स्थिती झाली. पण इन जनरलमध्ये आपल्याकडे विकृत तऱ्हेने कोणाची नजर जाऊ नये असं जर आपण असू तर जास्त बरं हे त्यातलं सांगण्याचं उद्दिष्ट. तसंच मला अजून असं सांगावंसं वाटतं की हल्ली पुरुषांची बरोबरी करायची या नादामध्ये खूप वेळेला महिला सिगरेट ओढताना दिसतात सर्रास, हार्ड ड्रिंक्स घेताना दिसतात,
किंवा त्यात त्या नशा करताना दिसतात, हुक्का ओढताना दिसतात आणि त्यात त्यांना कुठेही आपण काही गैर करतो आहे असं कुठेही वाटत नाही. तर ह्याचा खूप खेद वाटतो. आणि तुम्ही म्हणाले काय महिलांनाच लागू आहे का? बिलकुल नाही. हे तर कुणीच केलं नाही पाहिजे. पण तरीसुद्धा महिलांनी याची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण अ, तुम्ही जेव्हा गृहिणी असता, तुम्ही जेव्हा घराचा एक मुख्य भाग असता, तेव्हा एक स्त्रीच अशी घरातली असते की जी सगळ्या घराला जोडून ठेवते. ती जवळपास तिच्याकडे आदर्श म्हणून बघितलं जातं घरामध्ये. कारण तिच्याकडे तो घराला जोडून ठेवण्याचा गुण आहे. आणि त्यामुळे बरं तिला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं. काही निर्णय घरामध्ये घ्यायचे असतात, जिथे तिचं डोकं नीट राहणं गरजेचं आहे. तर अशा व्यसनांच्या आहारी तुम्ही जर गेलात तर तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो, तुमच्या ओव्हरऑलच जजमेंट्सवर परिणाम होतो, तुमच्या वागण्यावर परिणाम होतो. तर त्यामुळे ही व्यसनांपासून दूर असणं फार गरजेचं आहे. आणि ही कुठची प्रौढी मिरवण्याची गोष्ट तर नक्कीच नाही किंवा बरोबरी तर त्याहून नाही आहे. बरोबरी त्या गोष्टीची करावी ज्यातनं खरंच काही घेण्यासारखं असतं. पण पुरुषांसारखी व्यसनं करण्यात कसलाच मोठेपणा नाही आहे. इनफॅक्ट आपल्याला स्वतःला अजून खाईत नेणं आहे. शिवाय मुली आई बनणार असतात. तुमच्या गर्भाशयात मूल वाढणार आहे. तर त्या मुलाला चांगलं आरोग्यपूर्ण असं वातावरण मिळावं, असं शरीर तुमचं असायला हवं. यासाठी खूप तरुणपणापासून प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. तर ते अचानक काही शरीर तयार होणार नाही ना बाळ व्हायच्या वेळेला. तर ते तुम्ही वयात आल्यापासूनच तुमचं शरीर जे काय असतं त्याचे परिणाम होत असतात हार्मोन्सचे. तर त्यामुळे व्यसनांपासून दूर राहणं ही अगदी काळाची गरज आहे. आणि हे प्रत्येक आईनं आपल्या मुलीवर बिंबवलं पाहिजे, प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलींवर बिंबवलं पाहिजे आणि त्यासाठी जेही काही करता येणं शक्य आहे ते केलं पाहिजे. अर्थातच वडिलांनीसुद्धा ही व्यसनं नाहीच केली पाहिजे. मी कधीच असं म्हणणार नाही की व्यसनं चांगली आहेत कोणासाठी, कोणासाठीच चांगली नाही आहेत. पण महिलांनी खास करून काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं आजही. कारण एक बाईच घर बांधून ठेवू शकते आणि ती जर घरात चांगली असेल तर सगळं घर चांगलं असतं. इनफॅक्ट मी अशीही घरं पाहिली आहेत की जिथे नवरा व्यसनाधीन आहे, पण त्या स्त्री मात्र तिनं ते घर राखून ठेवलं आहे आणि आज तिची मुलं मात्र निर्व्यसनी आहेत, केवळ तिच्या संस्कारांमुळे. तर असंही होऊ शकतं. तर त्यामुळे हे आपण घ्यावं त्यातनं. दुसरं मला असं वाटतं की गृहिणींसाठी हा पुढचा सगळा काळ असणार आहे. तर त्यामुळे त्यांना कुठेही आपण काही करतो यात कमीपणा नाही वाटला पाहिजे. कारण या पुढच्या काळामध्ये चांगली मुलं घडणं, संस्कारी मुलं घडणं आणि ती निर्व्यसनी असणं, त्यांच्या देखभालीकडे लक्ष दिलं जाणं, त्यांची नीट वाढ होणं आणि त्यांना कुठच्याही समाजातल्या लोकांपासून त्रास होऊ न देणं, यासाठी एक कोणीतरी पेरेंट घरी असणं गरजेचं असणार आहे. हा पुढचा काळ त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर अशा सगळ्या बायकांसाठी ज्या गृहिणी स्वतःला समजत आहेत त्यांच्यासाठी हा खूप बहारदार काळ असणार आहे. कारण त्यांचं महत्त्व यापुढच्या काळात खूप वाढणार आहे असं मला वाटतं. तर हेच काही मुद्दे होते जे सांगायचे होते या निमित्ताने. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि आजचा तुमचा दिवस खूप उत्तम जावो.